या पुस्तकाबद्दल मी जे काही मागे वक्तव्य केलं होतं, त्यात जी शिवीगाळ केली होती त्याच्याबद्दल ऑलरेडी मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना बंदी आणण्याकरता मी सभागृहास विनंती करेल. हो, कोल्हापूर पोलिसांची आपल्याला नोटीस आली आहे का आणि आपण चौकशीला जाणार आहात? छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, शिवाजी कोण होता, या पुस्तकाबद्दल मी जे काही मागे वक्तव्य केलं होतं, त्यात जी शिवीगाळ केली होती त्याच्याबद्दल ऑलरेडी मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि ह्या पुढेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाराचा कोणी विषय असेल, मी त्या भूमिकेवर कायमचा ठाम आहे. येणाऱ्या विधानसभेत सुद्धा मी दगलबाज शिवाजी असतील, शिवाजी कोणत्याही पुस्तकं असतील, या सगळ्या पुस्तकावर माननीय मुख्यमंत्री महोदयांना बंदी आणण्याकरता मी सभागृहास विनंती करेल. तो विषय माझा राहणारच आहे. या अनुषंगाने जे काही कोर्टाने काही आदेश दिले त्यांचा मी आदर करतो, सन्मान करतो आणि पोलिसांना जे काही तपासामध्ये मदत लागेल ते मी करण्यास तयार आहे. हो, कोल्हापूर पोलिसांची आपल्याला नोटीस आली आहे का आणि आपण चौकशीला जाणार आहात? छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, शिवाजी कोण होता, या पुस्तकाबद्दल मी जे काही मागे वक्तव्य केलं होतं, त्यात जी शिवीगाळ केली होती त्याच्याबद्दल ऑलरेडी मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि ह्या पुढेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाराचा कोणी विषय असेल, मी त्या भूमिकेवर कायमचा ठाम आहे. येणाऱ्या विधानसभेत सुद्धा मी दगलबाज शिवाजी असतील, शिवाजी कोणत्याही पुस्तकं असतील, या सगळ्या पुस्तकावर माननीय मुख्यमंत्री महोदयांना बंदी आणण्याकरता मी सभागृहास विनंती करेल. तो विषय माझा राहणारच आहे. या अनुषंगाने जे काही कोर्टाने काही आदेश दिले त्यांचा मी आदर करतो, सन्मान करतो आणि पोलिसांना जे काही तपासामध्ये मदत लागेल ते मी करण्यास तयार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.